नमस्कार भावांनो बहिणींनो. आता पाण्यावाले दादा आले तर भैया छकू दीदी दर दिवस पाणी घेते. आता मला म्हणायला लागली मम्मी मी थर्मास धुवून घेते आणि पाणी घेते, तू हेडो काढ. तर आता छकू दीदीचं चाललंय मम्मी तू दूध भांड कर. तुमच्या ताईचे नेमकेच कपडे भांडे चहा पाणी आता घर पुसायचे. सिलेंडर आता दाजी आणतीन आता भरून, म्हणजे लिहून गेलाय तर किती दिवस झाले आलाच नाही. तर ते तुमच्या ताईला सिलेंडरचं टेन्शन आले. दाजी म्हणलं घेऊन जा. आणि एवढी गरमी आहे भावांनो बहिणींनो, लय गरमी आहे. लगे तुम्हाला सांगूच नको मी किती गरमी व्हायला लागली. मला तो लगे अशी कमजोरी आल्यासारखं झाले गरमीनं. छकू दीदीला तसंच झालंय, मला तसंच झालंय. कारण की लगे लय गरमीनं जीव कटाळलाय लगे का लय लगे. आता ताईला घरं पुसायच्यात अजून त्याचं चाललं होतं. ऐ काहून मच करता रे एवढं, तुम्हाला समजत नाही का? काहून अंधार येतोय का ना आमच्या ह्या घरात? लय का लय अंधार येतोय. पाय काढा रे. ते कोण येते? हा या भावांनो बहिणींनो, लय काम राहिले तुमच्या ताईचे. सगळ्याच तसंच झालंय. सिलेंडर आता आमचं पण आलाच नाही, आम्ही लिहून दिलंय. तर आता लगे आता ताईला घरं पुसायचे, भांडे लावायचे सगळे. आता कपडे झालेत आणि आता पाहुणे रावणे असल्यामुळं काही निवांत हेडो नाहीत. लेकरं धिंगाणा करते, त्याला घेऊ का मी एवढं? पा कसे करते ती धिंगाणी. पा काय रे आता बोला ना. तवा मुके बसते ने सगळे, आहे का नाही? आधी त्याला तर दाखविलंच आहे. भाषा आहे ही, भाषी आहे. भांडणं करतेत ते. हे हाय करायला लागलेत. हाय उठायचं सांग बरं पहिले तू. भैया उठ ना भैया. आणि ते आधार कार्ड आणि ते सगळं तिथं ठेवा ना. बोलतील ना ते हरपल्यावर. आदित्य ते तिथं त्या खुर्ची खाली ठेवा, मामा बोलतील. पहा कसं लेकरं. आता भेटायला लागलेत. मेहंदी लावली तर मस्त लाल लाल केस झाले. उन्हात गेल्यावर चमकतील. पाय असंच छेडत किती चमकाय लागलेत. आहे चमकाय लागले तिला. लाल मेहंदी लय आवडती मला. काय झाकणं लावून घ्या रे थर्माचे पट लेकराय लावून घ्या. पट लावा. ती हे चाललं जातं बराबर लावा ना. उलटे झाकणं लावायला लागलेत ते. छकूबाई तुला घेऊ लागू का? छकू हे बाथरूम कोण उघडं ठुलंय? आता कूलर मध्ये पाणी भरायचंय. ताईला घरं गिरं पुसून घ्यायचे. आज तुमच्या ताईला लय टेन्शन आलंय. काय भाजी करावं नक्की सांगा भावांनो बहिणींनो कमेंट मध्ये. ताईनं काय भाजी बनवा म्हणून. ते रामायण प्रत्येकाच्याच घरी आहे. भाजी काय करावं, भाजी काय करा म्हणून आज तुमच्या ताईला आलंय टेन्शन खूप सारं. लय टेन्शन आलं ताईला तुमच्या ताईचा मेकअप करणं आहे ना काहीच नाही. आता वापरायच्याच कपड्यावर हिडो येत. आता आपले मेहंदी लावली मस्त. हा पाय किती लाल केस चमकायला. बारकाच थर्मास खाली ठेवा रे. आणि मोठा जिथल्या तिथं ठेवा. याला जाऊ द्या कोपऱ्यानं. मी एकटं पाणी घेते ते ती गार बळलेत. पा मम्मी मी आता पाणी घेतलं पण उचलायला म्हणलं हे जाते ना. हा तो नाही वज उचलाय तिथं ठेवी. आपल्या छकू दीदीची सारखी तब्येत बिघडेल असते. आपल्या छकू दीदीच्या लय जीव हारेल, जेवण करत नाही. आणि तुमच्या ताईला तसंच झालंय गरमीनं. मला तर लगे काल दाजीनं कैरी आणली होती. मग 2-3 फोडी खाल्ल्या. मी जेवायला बसलं ना, मला जेवणाकडे पाहून मळमळच होती. वांट्या आल्यासारखं व्हायला लागले. आमच्या इकडं लय गरमी व्हायला लागली नाही. स्वयंपाकाच्या घरात तर असं लगे लय ओढलं होतंय माणूस. म्हणजे गरमट वातावरण झालंय लय लगे.
तर त्या गरमीनं जेवू नाही वाटाना, काय नाही असं व्हायला लागले, असं घाबरट सुटल्यासारखं. आणि भूक लागते. मग दाजी मग म्हणे तुम्हाला आंबट चिंबट खाऊ वाटेल, मग मी आणतो म्हणे. मग ते कैरी घेऊन आले आणि छकून 2 फोडी खाल्ल्या आणि मी 2 फोडी खाल्ल्या. 15 जार का? छकू दीदीची ड्युटीचे जार लिहून ठेवायची, म्हणजे मग लक्षात राहते ना पाण्याचे जार किती झाले म्हणून. तर लिहून ठेवती. मग दाजी कामावर असते तर म्हणतील तुम्हाला लिहून पण नाही ठेवता येत का घरी राहून, असं असते आहे ना ग दीदी. असे बोलतात ना पप्पा. हे माझी दीदीची तब्येत पहा, तुम्हाला दाखवते. मै दीदी किती सुख केले. मै बाळानं काहीच नाही म्हणजे 5-6 दिवसापासून काहीच नाही खाल्लं माझ्या लेकरानं. आणि तरी पण आज कपडे गिपडे वाळू घालू लागले. म्हणजे 2च दिवस झाले तिला मी काही नाही करू दिलं. तिला डॉक्टर म्हणजे कूलर चालूच असतंय म्हणायचं, पण 2 दिवस झाले. मग म्हणलं छकूबाई तू तिथंच बैस आता समोरच्या घरात, मला काही मदत नको देऊ, मी आवरते म्हणलं. आणि तुमच्या ताईला तापण हे या लागले आणि दोन्ही हात पण लय सुजायला लागली, तसंच व्हायला लागले, बरं वाटाणा. ह्या वर्षी म्हणजे लय गरमट वातावरण आहे. नाहीतर सिटीत का म्हणजे आता एवढं कूलर पहा. आता मी ह्या मागच्या घरात हिडो काढायला लागले, किती घाम यायला लागलाय. म्हणजे इथं असंच व्हायला लागले. आपल्या स्वयंपाकाच्या घरात हवाच येत नाही. आणि हे पडदा याच्यासाठी टाकून द्यायला लागते, म्हणजे काही ना काही पख कबुतराचे हे ते येत ना, मग उडत येतात. मग मला नाही चांगलं वाटत स्वयंपाकाच्या घरात. मग मी आपल्या समोरच्या घरात पण पडदा लावलेला असते, धूळ येऊ नये म्हणून. आणि हे पेपर पहा कसा व्हायला लागला, हे वाईटच व्हायला लागलाय. तेलावर डाग नाही पडले तरी तसंच झालंय. आणि गुलाबी कलर मला लय आवडतोय, पण तो तसा झालाय. आता काय माहिती काहून झालाय, आहे ना ग दीदी. आता तुमचे दाजी घरी येणार आहेत, आता सिलेंडर घेऊन जायला म्हणे, तो खाली आणून दे. आता तुमच्या दाजीला काही येळ नसतोय कामाचे आणून, असं होतंय. आता थंड थंड पाणी पिते, जेवूच वाटत नाही, नुसतं पाणी पिऊ वाटतंय नाही. लगे जेवणाकडे पाहून असं मळमळ होणं. छकू दीदीला तसंच होतंय, सगळ्याला तसं व्हायला लागलंय लगे. गरमट हे काय करते दीदी. दीदीला म्हणलं आपल्याला थोडंसं लिंबू पाणी बनव. दाजी म्हणे लिंबू पाणी प्या म्हणे, सायलेट खाजा म्हणे. आहे छकू काहीतरी काकडी गांजरं गिंजरं नाही म्हणे, शरीराला काहीतरी खाजा म्हणे, पौष्टिक आहार. तर तसंच व्हायला लागले, असं खाऊ नाही वाटत. आता मी थोडं थांबून आता घरं गिरं पुसते, चुला पुसते, थोडं लिंबू पाणी करून पितो आणि लगेच मग स्वयंपाकाला लागते. भाजीचंच समजाना. दादान पाणी आणलं असतं छकू, लय थंड असतंय है ना. तेवढं आता ते याच्यात कूलरमध्ये भरायचं. आणि छकू दीदीला पण म्हणजे कसं आहे, दवाखान्यातून आणून पण लेकराच्या तब्येती बऱ्या राहणार. काय व्हायला लागले, बाटल्या गिटल्या हे सगळं आणून. ती म्हणती लय कडू आहे. तुमचे दाजी काय दवाखान्याची हाय काही नाही करत. त्याला वाटलं दोघी मायले की काय खायना. मग मी म्हणलं होतं त्याला कैरी आणा, आम्हाला 3 कैरी आणल्या होत्या त्यानं, मग त्या कापल्या. असं वाटायला लागले याचं काहीतरी खट्टी मिठी बनवून खावा छकू, गूळ टाकून भाजी. तर ते काय मन होईना पा. ते म्हणे तुम्हाला काय खाऊच वाटाना, तर मग काहीतरी बनवून खा म्हणे ह्याचं. असं झालं. चला भावांनो बहिणीनं व्हिडिओच्या नांदात राहीन तर लय कामं आहेत ताईला. आता व्हिडिओ कसा वाटतोय नक्की सांगा कमेंटमध्ये. पहा तुमच्या ताईचा किती आवाज बदलेले. बरं नाही वाटायला लागलं तरी पण घरातला काम धंदा करून व्हिडिओ टाकायचा. आवाज मा लय बदलेले, मग सर्दीत तशी व्हायला लागली आणि तापण हे यायला लागली, हातच सुजायला लागले. व्हिडिओ कसा वाटतोय नक्की सांगा भावांनो बहिणींनो कमेंटमध्ये. बाय भावांनो बहिणींनो, भेटते उद्याच्या व्हिडिओमध्ये.